उजनी धरणानं तळ गाठला असून सध्या पाणी साठा -17.7% पोहोचल्यानं पुण्याच्या पावसावर सोलापूरचं भवितव्य अवलंबून आहे। उन्हाळा अखेरीला येईल तशी उजनी धरणाची पाणी पातळी तळ गाठायला सुरुवात झाली असून सध्या -17.7% खालावली आहे। पुढील 2 महिने चिंतेचे असून पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर सोलापूर जिल्ह्याचं भवितव्य अवलंबून आहे। उजनी धरणात 56.46 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। गतवर्षी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानं उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती। यावर्षी हवामान खात्यानं अल्प प्रमाणात आणि ठराविक अंतरानं पाऊस पडणार असल्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं भवितव्य पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मान्सूनच्या पावसावर अवलंबून असणार आहे। गतवर्षापेक्षा यंदा उजनीचा पाणीसाठा आणखी खालावणार असल्यामुळं उन्हाळ्यात जपलेली पिकं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे। उजनीतून सोडण्यात येणारं शेतीसाठीचं पाणी सध्या बंद केलं आहे। उजनी मृतसाठ्यात जाताच सीना माढा आणि दहिगाव योजना बंद केली, तर 25 मे रोजी उजनी मुख्य कालवा ते बोगदा बंद करण्यात येणार आहे। तर उजनी भीमा नदीत आषाढी वारीसाठी पाणी सोडण्याची शक्यता आहे। उजनी धरणावर 4 लाख शेतकरी अवलंबून असून सन 2003 मध्ये उजनी सर्वाधिक -65% खालावली होती। 2016 मध्ये 53.39%, तर 2023 मध्ये कमी पावसामुळं उजनी धरण फक्त 66% भरलं होतं। त्यामुळं 18 जानेवारी 2024 रोजी धरण मृतसाठ्यात गेलं होतं। सध्या 2023 सारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचना शासनानं केल्या आहेत। सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे। सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी यंदाही उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कमालीची घटली आहे। शनिवारी 23 मे रोजी सकाळी 6 वाजण्याच्या अहवालानुसार उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा -17.17% एवढा झाला होता। दरम्यान गेल्या वर्षीच्या याच काळातील -21.43% या पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा धरणाची स्थिती साधारणतः 5% बरी असल्याचं समोर आलं आहे। यापूर्वी शहराला भीमा नदीतून पाणी पुरवठा करावा लागत होता। यासाठी 3 पाळ्यांमधून 18 ते 20 TMC पाणी सोडावं लागत होतं। गतवर्षी सोलापूर शहरासाठी उजनीहून समांतर जलवाहिनी टाकली होती, त्यामुळं 10 TMC पाणी वाचेल असा कयास काढला जात होता। मात्र सध्याचं चित्र बघता हा अंदाज फोल ठरला।